नमस्कार. शासन ज्या यूट्यूब चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता अदा करण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला सुचला. आजच्या नवीन अपडेट सविस्तरपणे समजून चला सुरू करूया. सुट्टीच्या कालावधीमध्ये कर्तव्यावर असणाऱ्यांना वित्त विभागाची दिनांक 5 एप्रिल 2010 रोजीच्या निर्णयानुसार वाहन भत्ता अदा करण्याबाबत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद परभणी कार्यालयामार्फत दिनांक 7 मे 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाची दिनांक 5 एप्रिल 2010 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता लागू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नागरिक सेवा सुधारित वेतन नियम 2019 नुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन स्तर लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या वाहतूक भत्त्याच्या दरात वित्त विभागाची दिनांक 20 एप्रिल 2022 रोजीच्या निर्णयानुसार सुधारणा करण्यात आलेली आहे. तसेच मुख्याध्यापक महासंघ जिल्हा शाखा परभणी यांच्या दिनांक 15 एप्रिल 2024 नुसार उन्हाळी सुट्टीचे कालावधीकरता वाहतूक भत्ता मिळविण्याची विनंती करण्यात आली आहे. यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये काम करणाऱ्यांना अपग्रेड मुख्याध्यापकांना उन्हाळी सुट्टी कालावधीमध्ये माहे 2010 पासून कपात केली जात असलेल्या वाहतूक भत्ता फरकासह लागू करण्यात येत आहे. तरी ज्या मुख्याध्यापकांचा उन्हाळी सुट्टीमध्ये वाहतूक भत्ता कपात करण्यात आले आहे त्यांना तत्काळ वाहतूक भत्त्याची रक्कम फरकासह अदा करण्यात यावी. तसेच माहे मे 2024च्या वेतन देयकात मुख्याध्यापकांना वाहतूक भत्ता समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.